नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अधिक महिना आणि सोमवती अमावस्या हे दोन्ही अत्यंत पवित्र योग मानले जातात. 2026 मध्ये हा दुर्मिळ योग येत असून भक्तांसाठी हा दिवस विशेष पुण्यदायी मानला जातो. 2026 मध्ये अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या कधी आहे तर ती तारीख आहे 15 जून 2026 सोमवारी आणि हा दिवस अधिक मासातील पुरुषोत्तम मास सोमवती अमावस्या म्हणून आपण साजरा करत असतो. म्हणजे सोमवती अमावस्येला बरंचसं काही केलं जातं. अमावस्या तिथी आहे 14 जून 2026ला दुपारी लागणार आहे 12:20 आणि अमावस्या समाप्त होणार आहे 15 जून 2026ला सकाळी 8:24. तर सोमवती अमावस्या इतकी विशेष का आहे तर दोन मोठे योग एकत्र येत आहेत. एक म्हणजे अधिक महिना पुरुषोत्तम मास आणि दुसरं म्हणजे अमावस्या ही सोमवारी येत आहे. हा योग अतिशय दुर्मिळ आणि पुण्यदायी मानला जातो. या दिवशी पितृपूजन, दानधर्म, विष्णुपूजा, शिवपूजा, पिपळपूजा, जप तप केल्यास विशेष पुण्य मिळते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. सोमवती अमावस्या या दिवशी काय केलं पाहिजे तर सकाळी पहाटे लवकर उठावे. ब्रह्ममुहूर्त तुम्हाला माहीत असेल कोणता असतो तो. तर ब्रह्ममुहूर्तात उठून आंघोळ करायची, घर स्वच्छ करायचं, स्वच्छ कपडे घालायचे किंवा जर जमलं तर तीर्थस्नान सुद्धा करायचं. कारण तीर्थस्नान जर केलं तर ते अधिक पवित्र मानलं जातं. तीर्थस्नानाला आपण नदीमध्ये, तलावामध्ये किंवा तीर्थक्षेत्रामध्ये येथे सुद्धा जाऊ शकतो. घरी स्नान करताना पाण्यात गंगाजल आपण जर कुठून आणलेलं असेल तर ते टाकायचं, काळे तीळ टाकायचे आणि आंघोळ करायची. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला आपण रोज जरी देत नसलो तरी सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की द्यायचं आहे. तांब्यात पाणी घ्यायचं, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पितृतर्पण करायचं आहे. हा दिवस पितरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर्पणासाठी काळी तीळ, पाणी, कुशा वापरले जातात. असे मानले जाते की पितर संतुष्ट होतात, पितृदोष कमी होतो, घरातील अडथळे दूर होतात. त्याच्यानंतर पिपळाची सुद्धा पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला पिपळ पूजेला खूप विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. तर पिपळाची पूजा कशी करायची तर पहिलं पाणी अर्पण करायचं, हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा अर्पण करायच्या, दिवा लावायचा, कापसाचा दोरा गुंडाळायचा, 108 प्रदक्षिणा घालायच्या. कापसाचा दोरा गुंडाळायचा आणि 108 प्रदक्षिणा घालायच्या पिंपळाला. आणि पिंपळामध्ये भगवान विष्णू, लक्ष्मी माता, पितरांचा वास असतो असे मानले जाते. पुराणांमध्ये हे सांगितलेलं आहे. कोणत्या देवाची पूजा करायची या दिवशी तर हे पहा, पुरुषोत्तम मास हा विष्णूंचा असतो. त्याच्यामुळं भगवान विष्णूंची सोमवार येतो आहे त्यामुळं भगवान शिव म्हणजे महादेवांची, माता लक्ष्मीची, दत्तात्रेयाची, स्वामी समर्थांची पूजा केली जाते. आणि तुम्ही ज्या देवाची पूजा करत असाल त्यांची जरी केली तरी पण चालतं. तर ह्या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे तर हे पहा, विष्णूंचा मंत्र आहे. तुम्ही जर पूजा करत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यानंतर शिवमंत्र आहे ओम नमः शिवाय. स्वामी समर्थांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. पितृमंत्र ओम पितृदेवताभ्यो नमः. दानधर्माचं महत्त्व काय आहे याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये आणि सोमवती अमावस्याला या दिवशी दान केल्यास मोठे पुण्य मिळतं असं सांगितलेलं आहे. तर दान हे नेमकं काय करायचं आहे तर अन्नदान, वस्त्रदान सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की करा. बरेच लोक असं साधी अमावस्या असेल तरी पण करतात, पण सोमवती अमावस्या आणि अधिक महिना आहे त्यामुळं विशेष असा योग आहे. तर काळे तीळ, तांदूळ, तूप, गूळ किंवा फळं असं आपण देऊ शकतो. गरीब लोकांना, ब्राह्मण, साधू किंवा गरजू लोकांना दान करायचे. जास्त करून तर गरीब लोकांनाच करायचं. त्याच्यानंतर सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं नाही आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते पण तुम्ही व्यवस्थित ऐका. भांडणं करायची नाही आहेत, घरामध्ये वादविवाद टाळायचे आहेत. त्याच्यानंतर मांस, मद्यसेवन करायचं नाही आहे. तसं आपण अधिक महिन्यामध्ये तर नाही करत, पण जर कोणी करत असेल तर त्या दिवशी करायचं नाही आहे. खोटे बोलायचं नाही, वाईट विचार, अपशब्द टाळायचे आहेत. त्याने काय होतं, घरामध्ये शांतता पण राहते आणि नाही बोलायचं कोणाला वाईट. झाडांची तोड करायची नाही आहे. विशेष म्हणजे पिपळाचं झाड तोडायचं नाही, ते खूप अशुभ मानलं जातं त्या दिवशी जर तोडलं तर.
कोणाचा अपमान करायचा नाही, गरीब वृद्ध प्राणी यांना त्रास द्यायचा नाही, तर कोणी मुक्या प्राण्यांना पण मारतं तसं करायचं नाही आहे. या दिवशी उपवास करायचा, पण तो कसा करते तर उपवासाचे प्रकार आहेत पहा. निर्जळ उपवास, फळाहार करून, एक वेळ सात्विक भोजन करून, रात्री भजन, नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, स्वामी जप करणे शुभ मानले जाते. तर अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्याचे फायदे आहेत ती श्रद्धेनुसार लोकांचा विश्वास, पापांचा नाश, मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य, वैवाहिक सुख, पितृ आशीर्वाद, घरात सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणतं या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात जातात. अधिक महिन्यामध्ये तर जातातच, पण जास्त असे आपले मोठ्या प्रमाणात जातात असं पंढरपूरला जातात, पा विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये, अक्कलकोटला जाते, स्वामी समर्थला, तुळजापूरला, तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी, त्र्यंबकेश्वरला जातात ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी. तर हे खूप मोठे असे देवस्थान आहेत, तुम्ही गेलात तरी चालेल. आणि या अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्या हा श्रद्धा, पितृपूजन, दानधर्म आणि आत्मशुद्धीचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा आणि जप जीवनात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तर पहा, मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे आणि जे करता येणार नाही ते सोडून द्यायचं आहे. पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.